विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सिरीजमधील आपण सिंपल फ्युचर टेन्सकडे वळणार आहोत. या अगोदर आपण सिंपल पास्ट टेन्स घेतलेला होता. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्यायचा आहे. बघा, आता साधा भविष्यकाळ म्हणजेच त्याला सिंपल फ्युचर टेन्स असं म्हटलं गेलेलं आहे. मग सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय, तर जी भविष्यामध्ये होणारी क्रिया त्याच्यामध्ये दर्शविली असते. फक्त ती क्रिया आपल्याला त्या ठिकाणी दर्शविली जात असेल. मग यात ओळखायचं कसं, तर या ठिकाणी जर बघितला तर त्याचे काही इंडिकेटर आपल्याला देखत असतात. किंवा वाक्याच्या शेवटी ज्यावेळेस आपण वाक्य बोलत असतो त्या वाक्याच्या शेवटी येईल किंवा नार असा शब्द जर येत असेल, जसं मी शाळेत जाईल, मी मार्केटला जाईल, किंवा मी क्रिकेट खेळणार, मी इंग्रजी बोलणार, म्हणजे ज्या ठिकाणी नार नावाचा शब्द आणि इल नावाचा शब्द येऊन राहिलेला आहे असे जनरली जेवढे काही सेंटेन्स असतील ते सर्व सेंटेन्स आपल्याला सिंपल फ्युचर टेन्समध्ये त्या ठिकाणी दिसून येत असतात. मग सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, तर आपल्याला माहीत आहे की आय, ही, सी, इट, यू आणि दे अशा प्रकारचे जर सेंटेन्सेस असेल, अशा प्रकारचे सब्जेक्ट जर आलेले असेल तर आय, ही, सी, इट, यू, दे हे जे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टच्या सोबत नेहमीच विलचा वापर केला जात असतो. सोबत सोबतसुद्धा आता नवीन इंग्लिशमध्ये आपण विलचा वापर करायला सुरुवात झालेली आहे. आणि जे वीच्या सोबत शॉलही वापरू शकता आणि विलसुद्धा वापरू शकतं, म्हणजे वीच्या सोबत शॉलसुद्धा वापर करता येईल. चला तर काही एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघूया. तर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर त्या ठिकाणी आय विल प्ले क्रिकेट, आय विल प्ले क्रिकेट. आता जर बघितलं तर या ठिकाणी आयच्या सोबत विलचा वापर आपण केलेला आहे. याचं मराठीत झालं तर कसं होईल, मी क्रिकेट खेळणार किंवा खेळेल. अशा प्रकारे आपल्याला त्याचं सेंटेन्स त्या ठिकाणी बनवता येते. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. शी विल गो टू स्कूल. शी विल गो टू स्कूल म्हणजेच काय होईल, ती शाळेत जाईल किंवा ती शाळेत जाणार. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर वाक्यरचना त्या ठिकाणी करता येते. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ओळखायचं कसं, तर ज्या वाक्याच्या शेवटी इल किंवा नार असा साऊंड निघत असेल, जाणार, बोलणार, पाहणार, येणार, जाणार अशा प्रकारचा त्या ठिकाणचा साऊंड जर निघत असेल तर ते निश्चित वाक्य त्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स असते. आणि नेहमी आपण इंग्रजी बोलत असताना जास्तीत जास्त आपल्याला या टेन्सचा वापर त्या ठिकाणी करावा लागत असतो. नेहमी आपण त्या ठिकाणी मी करणार, मी बोलणार, मी चालणार अशा प्रकारचे शब्द आहेत ते यूज करत असतो. मग याचं फॉर्म्युलाच काय आहे, तर सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे क्रियापदाचं याच्यामध्ये पहिलं रूप घ्यायचं असतात. सब्जेक्टच्या सोबत त्या ठिकाणी आपण सब्जेक्ट घेतलेले होते. शॉल आणि विलचा वापरसुद्धा याच्यामध्ये केले जातात. शॉल आणि विल हे त्याचे इंडिकेटर असतात, ते आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचे असतात. आणि त्याचा साऊंड जो आहे इल किंवा नार जर असेल तर निश्चित वाक्य ते त्या ठिकाणचं सिंपल फ्युचर टेन्सचं असेल. बघूया आपण. ती गाणं गाईल. आता शेवटी काय इल नावाचा शब्द आलेला आहे. तर बघा, हे शी म्हणजे काय, ते ती, शी विल किंवा सब्जेक्ट नंतर शॉल किंवा विल मधलं विल येते. त्यानंतर काय तसं गायला असं ते सिंग आणि सॉन्ग. काय होईल, शी विल सिंग सॉन्ग. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. ते खेळणार, दे विल प्ले, म्हणजेच काय, ते खेळणार. त्यानंतर बघा पुढचं त्या ठिकाणी बघत आपल्याला दिलेलं आहे, तो मला मदत करणार, म्हणजे ही विल हेल्प मी, तो मला मदत करणार. बघा मित्रांनो, आपण फॉर्म्युलानुसार या ठिकाणी जर बघितलं तर सब्जेक्ट घेतलेला आहे, शॉल विलपैकी विल घेतलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट या पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेलं असतं. आणि शेवटी नेहमी लक्षात ठेवा, येईल असेल, नार असेल तर अशा वेळेस ते वाक्य नेहमी सिंपल फ्युचर टेन्सच असते. नकारार्थी वाक्य बनविताना विल प्लस नॉटचा वापर करावा. म्हणजे एखादं आपल्याला नकारार्थी वाक्य जर घ्यायचं असेल तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, त्या ठिकाणी नॉटचा वापर केला जात असतो. जसं मी शाळेत जाणार नाही, मी शाळेत जाणार नाही. ठीक आहे, मी शाळेत जाणार नाही. मग काय करावं लागेल, आयचा
त्या ठिकाणी जर गेलं मी इथे आय विल नॉट गो टू स्कूल. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय झालेलं आपल्याला दिसून येते, विल प्लस नॉट त्या ठिकाणी आल्या कारणामुळे ते वाक्य नकारार्थी झालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं बघूया, मी किंवा ती क्रिकेट खेळणार, ती क्रिकेट खेळणार नाही, ती क्रिकेट खेळणार नाही. मग काय करावं लागेल, शी म्हणजे ती, त्यानंतर विल, शी विल नॉट प्ले क्रिकेट, नॉट प्ले क्रिकेट म्हणजेच ती त्या ठिकाणी क्रिकेट खेळणार नाही. बघा नकारार्थी आलेलं असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी विल प्लस नॉटचा वापर करावा, जेणेकरून ते वाक्य त्या ठिकाणी आपल्याला नकारार्थी वाक्य दिसून येत असतात. काही आपण क्वेश्चन, साधे प्रश्न कसे विचारले असतात ते बघूया. बघा भविष्यामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी सिम्पल फ्युचर टेन्समध्ये जर प्रश्न विचारायचा असेल तर कशानं, विलचा वापर केला जातो. विल यू गो टू स्कूल, काय होईल, तू शाळेत जाणार का, काय होईल, तू शाळेत जाणार का. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे विल या सहाय्यकारी क्रियापदांना आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारत असतात. दुसरं बघूया, विल ही हेल्प मी, तो मला मदत करेल का. बघा आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर क्वेश्चन करत असताना, साधा प्रश्न बनत असताना त्या ठिकाणी विलचा वापर करताना दिसून येते. त्याच्यानंतर विल दे प्ले, विल यू दे प्ले, ते खेळणार का. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर ज्यावेळेस साधा प्रश्न विचारायचा आहे, खेळणार का, चालणार का, पाहणार का, बोलणार का, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न विचारत असताना फ्युचर टेन्समध्ये विल या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स अत्यंत सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. निश्चितच हे जर तुम्हाला त्या ठिकाणी आवडलेलं असेल तर अशा वेळेस मात्र त्या ठिकाणी हा व्हिडिओ मात्र दुसऱ्याला शेअर करायला विसरू नका. सोबत आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण या ठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी लिहू शकतो, बोलू शकतो आणि वाचूसुद्धा शकतो. आपली जी काही सिरीज चालू आहे त्या सिरीजमधलं आपण या ठिकाणी आज सिंपल फ्युचर टेन्स घेतलेला आहे.